टायगर मॅन तर तो वाडा टेनिस बॉल तर निकित पाहायला मिळाला. हर्षद रोंड त्यानंतर योगेश पटलं लोली आणि 27 चेंडू 109 धावा ठोकल्या होत्या. त्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक आजपर्यंत कोणी क्लिअर केला नाहीये. 27 चेंडू आणि 109 धावा. चला स्पीडअप करा बी फास्ट. बॉलिंग मार्कवरती येतोय गोलंदाज अनिकेत. स्ट्रायकर एंडवरती रत्नराज नॉनस्टिक विनोद. येम स्टार्ट यावली आल्या आला ॲक्वास सरळ फाईन लेग बॉडीला क्लिअर करतोय. याच खेळानं याच नावानं ओळखला जातो हा खेळाडू. सरळ मात्र फाईन लेग बॉडीवरती स्वार करतोय आणि सरळ चेंडूला शॉर्ट ऑफ लेन वरनं फेकून देतोय आणि मस्त नाईस तो खेळला. सरळ मात्र ॲक्रॉस झाला, मोमेंटम केलं, थोडसा बॅकफुटला आला आणि कव्हर बॅक करत असताना मात्र सरळ चेंडू लँड करतोय. कारण ते क्षेत्र देखील त्याला माहिती खाली आहे आणि चौकाराने सुरुवात करतोय. जरमार कोणी टीम मात्र जाऊन फलकावरती एका चेंडू नंतर 4 या धावसंख्येवरती. सेकंड बॉल. 4 धावसंख्या फलकावरती येते. कारण दोन्ही टीम्सला माहिती आहे त्या मॅच करता मात्र आपलं जीवजान सर्व काही मात्र लावावं लागणार आहे. या मॅच करता मात्र शेवटपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. कारण यानंतर मात्र पाहायला मिळेल कशा पद्धतीनं यावेळी स्टेप आउट केला. इंटू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला लँड करतोय सरळ लंब कार्पेटनं. एवढंच योग्यतेनं मात्र यावेळी 2 धावा देखील कंप्लीट करतोय. स्वतःकडे जबाबदारी आहे. त्याला म्हणजे 18% थांबावं लागणार आहे. शेवटचे 4 ओव्हरून तर मी थांबलो तर 40+ धावसंख्या फलकावरती येईल ती निश्चित आहे. कारण आधीच्या मॅचमध्ये देखील त्याच्या बॅटमध्ये 20 धावा आल्या होत्या आणि सर्वात जास्त बिग बॅटर म्हणून त्याची ओळख केली जे मॅच करता. पहिली पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवरती मात्र अनिकेत देखील प्रयत्न करतो कशा पद्धतीने कमबॅक करावं. कारण त्याला देखील माहिती आहे की टीम होणी ही देखील बलाढ्य आहे. अक्रॉस पुण्याचे एकदा शॉर्ट ऑफ लेनला फ्लूर करतोय आणि यावेळी मात्र दर्जेदार स्ट्रोक खेळतोय. व्हेरी ब्युटिफुल स्ट्रोक्स. तडाका भडाका ब्रँड ऑफ खोनी मिस्टर रत्नराज राज्य करतोय. कारण राज्य करण्यासाठी तो सज्ज झालाय. त्याचं नाव आहे रत्नराज. हुकूमत गाजवतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलिंगवरती अटॅक करतोय आणि अटॅक करताना फक्त षटकार चौकारांची आदेशबाजी करतोय. कारण 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. धावसंख्या जाऊन फलकावरती 12 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्यावरती 2 धावा, तिसऱ्यावरती स्क्वेअरली बाउंड्रीला एक दर्जेदार स्ट्रोक्स आणि ज्यावरती मात्र षटकार असं नाव देखील आलेखावरती आलं. आणि आमचे स्कोर देखील आम्ही पाहतोय ते देखील मात्र नोट करताना की 6 रन ऑन द स्कोर बोर्ड. धावसंख्या फलकावरती 12. चौथा बॉल. वातावरण डमाटोट चाललंय. थोड्या वेळा त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कुठे बॅटर प्रसरताना मात्र आजचा दिवस आपण कंप्लीट करणार आहोत. कारण आज क्वालिफाय फर्स्ट मॅच ती की तुम्हाला पाहायची मिळते. यावेळी फ्लॅटेड बॉल, बीमर बॉल, सर्वात हायटेड बॉल, नो बॉल जेव्हा ती पाहायला मिळणार आहे. कारण फलंदाज स्ट्रायकर एंडवरती उभा असताना मात्र कुठे मुवमेंट केला नाही आहे आणि मात्र ज्या विरोधातला बीमर बॉल नो बॉल पावशेल फ्री बॉल आणि नो प्लस सिंगल ही धावसंख्या आणि स्कोर पुढे पोहोचेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 14 या धावसंख्येवरती. अतिशय तीक्ष्ण पंच आपण पाहतोय. अजय पाटील आणि एका साईडनं राजेंद्र सर देखील आम्ही पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत दिसून सकाळ 17 वाजता 4 दिवस तुम्हाला पंच पाहायला मिळतील. पहिला बॉलच्या वरती मात्र सॉरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मध्ये फ्री बॉल मात्र विनोद त्यांनी मात्र शैली जर पाहिली तर असं वाटतं की विस्फोटक फलंदाज आहे. वाईट बॉल मात्र वाईट बॉल फ्री बॉल हा मात्र तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे. तो मात्र कॅरी होणार आहे. चेंडू फक्त फेकून झाले. 3 धावसंख्या मात्र फाईट स्वरूपानं पुढे सरकती आहे. जाऊन पोहोचते फलकावरती 15 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ अखेरीच पहिल्या ओव्हरमध्ये कंप्लीट झालाय. विनोद फ्रीडचा फायदा घेईल का? यावेळी परफेक्ट रिझर्व मात्र फ्रीड बॉल ज्यावरती मात्र पंचांकडे दाब मारण्याचा प्रयत्न. एक बाईच पंच मात्र देखील तटस्थ जे आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकून होत असताना षटकातील आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी मात्र ती धावसंख्या हवी होती ती मात्र फलकावरती आली आहे. कारण 15 ते 20 धावा हव्या होत्या आणि 16 धावा आतापर्यंत 4 चेंडूवरती खर्च केल्यात. तेव्हा ते बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आणि घेतलं थोडंसं पहिले षटक मार्क ठरलं गेलं. त्याचं कारण काय? कारण रत्नराज सारखा फलंदाज यावेळी स्टेप आउट करतो. हलक्या हाताने प्रयत्न करतो मिड ऑफ क्षेत्रामध्ये मात्र 30 सर्कलला क्रॉस करू शकला नाहीये. तेवढं चांगलं शतरक्षण देखील पाहायला मिळत आहे. कारण गोलंदाजचं मनोबल गोलंदाजी ताकद कोण असेल ना तर शतरक्षण. कारण येणारा गोलंदाज फक्त आपली गोलंदाजी करत असतो. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही फक्त चेंडूला फक्त पिकअप करण्याचा प्रयत्न करा, त्याला मात्र कॅरी करा आणि जर फेकण्याचा प्रयत्न करा. फ्लॅटेड बॉल पुनचित्ता खेळण्याचा प्रयत्न करतो मात्र शतरक्षक येतो त्यावरती आणि फर्स्ट विकेटचा डाऊन गिअर मिस्टर विनोद बॅक टू द डगआउट.
6 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 17 धावसंख्या मात्र वेगाने उठकडल्या गेल्या. 17 धावसंख्येवरती जबरदस्त फटकेबाजी पाहिली. विनोदला मात्र परतावं लागलं आणि मात्र यावली बॉलिंग ट्रॅकवरती येणारा गोलंदाज देखील पाहायला मिळणार आहे. पहिले षटक जे मात्र खूप महाग ठरलं, ज्याच्यावरती विश्वास तो मात्र अविश्वास ठरला. गोलंदाज मिस्टर अनेकेत मात्र नवीन गोलंदाज होता, त्या अनुषंगाने पाहू शकाल कुठेतरी शॉर्ट ऑफ लेन केले आणि त्यावरती मात्र रत्नासारखा फलंदाज जो मात्र काउंटर अटॅकवरती अटॅक केला. अटॅक करत असताना जो मार दिला तो देखील आपल्याला पाहायला मिळाला. षटकात चौकार आणि धावसंख्या फलकावरती 17. सेकंड ओव्हर फील्ड एकदम आता आपण पाहतोय कुठेतरी दूरवरती जाते. फाईन लेगमध्ये पाहायला मिळते. संध्या 17 आपण जर पाहिलं तर आता कुठेतरी मात्र मैदानामध्ये तुम्हाला हवा मात्र झलकताना पाहायला मिळते. कुठेतरी हवेचं स्पर्श देखील होत आहे, कारण हवा देखील महत्त्वाची असते. लक या नशिबावरती ज्याने ज्याने विश्वास ठेवला त्याने मात्र आपली हिंमत आणि आपली मात्र कसं क्रिकेट देखील पाहायला मिळालं. कारण आयुष्यामध्ये प्रयत्न आणि मग यावली काय स्ट्रोक खेळलाय रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल. सरळ स्क्वेअर लेग बॉडीला क्लिअर करतोय दर्जेदार स्ट्रोक्स ॲज अ बिग ब्लास्ट, ॲज अ मास्टर माइंड स्ट्रोक्स. खोनी ब्रँड आपल्या गावातील सर्वात उत्तम तो क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न केला. रिप्ले मध्ये पाहू शकाल. षटकार रत्नराज काय फलंदाजी करतोय आणि बॅटिंग वरती पाहायला मिळतोय. आल्या आल्या प्रहार करतोय बॉलिंग ट्रॅक वरती, त्याच्यावरती अटॅक करतोय. कारण त्याचा एक निर्णय आहे, यू मी प्लॅन यू मी अटॅकचा विचार करतो. मी प्लॅन केलं की आल्या आल्या अटॅक करणार आहे आणि मी अटॅकामध्ये ओळखला जाणार आहे. आणि जर विचार केला सुपर अटॅकिंग फलंदाजी मिस्टर रत्नराज. वाट स्टॅमिना, वाट अ बॅटिंग. सेकंड बॉल आता फाईल यावली मात्र याचं बीक याचा हाय, जेवढी उंची तेवढीच लांबी. काय फलंदाजी आहे, तुफानी फलंदाजी. प्रेक्षकांचं मन वाढतंय. तिसरा षटकार तर नक्कीच तुषार शेल्लार यांच्याकडनं 500 रुपये येतील. कमाल काय बंदा, कमाल की बल्लेबाजी. हर गेंद पर आग बोलता हुआ, गेंद को नसीहत देता हुआ. तिसरा षटकाराला तर तुषार शेल्लार यांच्याकडनं 500 रुपये. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकतोय. जबरदस्त फटकेबाजी. धावसंख्या जाऊन पसते मात्र वेगानं. 29 रन ऑन द स्कोर बोर्ड. काय फलंदाजी आहे. या वादळाला तुम्हाला थांबावं लागणार आहे. हे वादळ तर थांबलं तुमचं काय खरं नाही. आणि यावेळी मात्र सन्मान करतोय, चेंडूचा सन्मान केला. कारण हा चेंडू फसवणारा होता, त्याला देखील माहिती होतं. आणि आपल्या मास्टर माइंडने चेंडूला फक्त सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न करतोय. फक्त दिशा दाखवली हलकीची, एक सिंगल कन्वर्ट केली आणि नॉर्थचा फलंदाज ज्याला स्ट्रायकर एंडवरती आणलाय केतन आपल्याला पाहायला होतं. विनोद मात्र हलक्याने बाद झाला. विनोद सलामीला प्रत्येक मॅच मध्ये आला, मग त्याच्याकडे त्याची फलंदाजी झालीच नाहीये. 9 चेंडू आतापर्यंत फेकून जाईल. धावसंख्या फलकावरती 30 रन. म्हणजे धावसंख्या जी हवी होती टीम मात्र खोणीला, ती मात्र फरकावरती येते. यावेळी सरळ चेंडूवरती अटॅक केलाय. थर्मॅन मिड ऑफच्या बाउंड्रीला सरळ करतोय. चेंडू मात्र 1 टप्प्या अखेरीस 1 बाउन्स चौकार. तंत्रशुद्ध फलंदाजी. टीम म्हणजे टेम्परामेंट, टीम म्हणजे टेक्निकल, टीम म्हणजे टायमिंग. सरळ चेंडूला स्टेप आउट केलं आणि म्हणजे टायमिंग स्वरूपात चेंडूला फेकून दिलं गेलं. टेक्निकल शॉट देखील पाहायला मिळाला. यावेळी पाहू शकाल टी अक्षर परावर्तित केलं, कारण फलंदाज स्वतः बॅकफुटला आला. आणि एका साईडनं मी म्हटलं की टीम म्हणजे टेम्परामेंट, टीम म्हणजे टायमिंग आणि टीम म्हणजे टेक्निकल स्वरूपाने चेंडूला चौकारामध्ये तब्दील केलं आणि 4 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती 34 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 34 ऑन द स्कोरबोर्ड. 1 इन लॉस टीम जर्मन खोणी. त्यांच्याबरोबर टीम मात्र ढोंडा वडवली बी. उदय घरत पाहतोय, त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. यावली ऑन साइड, यावली दर्जेदार स्ट्रोक्स. पहिला चेंडू मिड ऑफ बाउंड्रीला, दुसरा चेंडू ऑन साइड. त्याचं नाव पाहायला मिळतं की मिस्टर केतन. मशीन ऑफ खोणी त्याचं नाव आहे रन मशीन. कारण रन मशीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच खेळाडूला नाव दिलं होतं, विराट कोहली. त्यानंतर मात्र भिवंडी तालुक्यातील या स्पर्धेमध्ये देखील रन मशीन असं देखील नाव आमच्यापर्यंत पोहोचत आहे. कारण त्या खेळाडूला रोखणं शक्य नसतं जेव्हा तो त्याच्या शैलीमध्ये असतो. कारण अनेक खेळाडूंना ट्रेंड बोल्ट देखील म्हटला की बॉलिंग मार्फत जेव्हा जेव्हा आलो ना तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं विराट कोहली हा खेळाडू जेव्हा भेटलाय ना तेव्हा मला देखील माहिती नाहीये हा काय करणार आहे. अनेक खेळाडूंच्या माध्यमातून बॅट कमीच देखील म्हणला, इथे साग देखील म्हटला की या खेळाडू समोर जाणं शक्य नाहीये.
आणि गोलंदाजांना निस्ता नाबूद केलं आणि गोलंदाजांना आपल्या गुड्यावरती पाडलं आणि खऱ्या अर्थानं मात्र तो दिवस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण आज विसरणं शक्य नाहीये. 22 ऑक्टोबर 2023 बुधवारचा दिवस. पाकिस्तानच्या विरोधात भारत आणि भारत असताना 4 विकेट लॉस ऑफ. सर्वांना वाटलं होतं आपण हरतो की काय आणि मात्र पुणेचा संकटमोचक बनला आणि 52 चेंडू 82 धावा ठोकल्या आणि 3 चेंडू 13 धावा ठोकणारा आंतरराष्ट्रीय पहिला क्रिकेटर ठरला विराट कोहली. तो वार होता बुधवार 22 ऑक्टोबर संध्याकाळची वेळ होती. सर्व मात्र टीव्हीकडे पाहत होते. 4 विकेट लॉस ऑफ गेल्या होत्या आणि पाकिस्तानच्या विरोधात हल्लाबोल झाला आणि मात्र बाबर अझम याने म्हटलं सल्यूट आहे तुला, तुझ्या पुढे मी हारलो, तुझ्या पुढे मी नतमस्तक झालो, तुझ्यासारखा फलंदाज पाहिला नाहीये. धावसंख्या फलकावरती 42 42 धावसंख्येवरती. तो दिवस अजूनही आठवतोय. नाहीतर पाकिस्तानने आपल्याला हरवलं असतं हे विसरू नका. हा खेळाडू निस्ता मोठा नाही झाला, स्वतःच्या शैलीने मोठा झाला, स्वतःच्या खेळानं मोठा झाला. 2018 पर्यंत अक्षरशः त्याच्यावरती टीका झाली की या खेळाडूला मात्र आता भारतामध्ये काम नाहीये. मात्र 2019 पुन्हा कमबॅक केलं. बॉलिंग मार्क वरती येतोय रोहित. त्यांनी सर्वांचा त्याग केलाय कारण या खेळाडूंना रवी शास्त्री थोड्या दिवसापूर्वी वर्ल्ड कप मध्ये म्हणाले की नक्कीच या खेळाडूंना नॉनव्हेज देखील सोडलंय. म्हणजे त्या खेळाडूंना स्वतःचं नॉनव्हेज ते खाणं देखील सोडलंय विराट कोहलीनं. आता फक्त व्हेजिटेबल राहिलाय. त्याचा फिटनेस त्याचा स्टेप आउट जर पाहिलं 35 वर्ष कंप्लीट झाली 5 नोव्हेंबर 2023 मध्ये. आता 36 वर्ष देखील रनअप करतोय आणि करत असताना आधी तो स्टॅमिना पाहतोय, तोच क्रिकेट पाहतोय. बेट ऑन वॉच ऑन फायर. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ स्ट्रोक्स. प्रेक्षकांच्या मनातील घुंगणणारं नाव या स्पर्धेतील आजच्या दिवसात फक्त रत्नराज. जो राज्य करताना फक्त त्याची तोफखाने पाहायला मिळतात आणि तोफखान्यामध्ये फक्त चेंडूला फेकून देतोय आउट ऑफ द पार. षटकांमध्ये ठोकतोय. आतापर्यंत त्याच्या बॅट मध्ये तुम्ही जर पाहिलेत तर 4 षटकार 1 चौकार देखील आलाय. जोरदार टाळ्या मित्रांनो या खेळाडूसाठी. नवीन खेळाडू या त्याला ऊर्जा देखील द्या कारण आपल्या गावासाठी खेळतोय. मात्र आज काश्मीरच्या मैदानावरती त्याचं नाव देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 48 रन ऑन द स्कोर बोर्ड. इमर हुंडा वडवलीच्या प्रत्येक गोलंदावरती हवी झालाय. स्वार बनलाय, वाघासारखी एंट्री केली आहे. पुन्हा एकदा व्हॉट अ बॅटिंग. तो आपल्या शैलीमध्ये सोडणार नाही कोणाला. कारण असं म्हणतात जेव्हा जंगलामध्ये वाघाची एंट्री होते ना तेव्हा मात्र बाकीच्या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात असतं आणि त्याप्रमाणे हा खेळाडू आहे. नवीन खेळाडू आहे, कमी वयामध्ये बिलॉंग करतोय. करत असताना फक्त संघर्षावरती मात करतोय. आमचे पंच देखील त्याला पाहत आहेत. तर अशा खेळाडूंची गरज आहे. ग्रामीण टेनिस बॉल ओपन मध्ये गरज आहे. वैयक्तिक 38 धावांवरती खेळतोय. ॲज अ बिग ब्लास्ट तर रत्नराज. धावसंख्या फलकावरती जारपती पाहायला मिळते 54 रन्स 54 धावसंख्या फलकावरती. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यावेळी पंच दर्शवतात जे पाडेल व्हाईट बॉल. कारण पंचांचे 2 आज समाधी प्रतिष्ठान व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलनं प्रेशर दबाव आहे. जे पाटील सरांना देखील माहिती आहे की क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा प्रेशर आलं जेव्हा दबाव आलं तेव्हा नक्कीच गणेश मांडव सर काहीतरी चुकीचं घडलं. कारण अनेक मैदानं जेव्हा आम्ही वसई तालुक्यातली कंप्लीट केली ना तेव्हा नारंगीचं मैदान आम्हाला पाहायला मिळालं. उमेल माणसं मैदान देखील आम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण 4थं वर्ष आहे. हे मात्र या महिन्यामध्ये शेवटच्या अखेरीस मात्र आई पद्मावती ट्रॉफी आमच्या भेटीला येते. तेव्हा देखील असंच क्रिकेट मी पाहतोय. यावेळी स्क्वेअर लेग आणि यावेळी मात्र ट्राय वेल ट्राय प्रयत्न केले गेलेत. इमॅज सिंग आपण पाहू शकाल चेन मात्र कॅरी केला नाहीये त्या क्षेत्रामध्ये. मात्र प्रयत्न लाजबाब होते. अप्रतिम क्रिकेट आहे. सौंदर्य भरलेला क्रिकेट आहे आणि सौंदर्य क्षणांचा मित्रांनो नक्कीच फायदा घेत राहा. ग्रामीण टेनिस बॉल आज जे दाखवतंय ते आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकतंय. जाऊन पोहोचते फलकावरती 57 धावसंख्येवरती 57 रन ऑन द स्कोर बोर्ड. 1 इन लॉस. एका विकेट नंतर सर्व गुण संपन्न केला. शॉर्ट ऑफ लेन मध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारचा मात्र धोका पत्करत नाहीये. अतिशय शांत प्लेअर आहे. मी नेहमीच म्हणतो तो व्हाईट बॉल. कारण डोक्यामध्ये जर चांगले विचार असतील तर मग तुमचे विचार चुकणार नाहीत. टोंगामध्ये जर साखर असेल तर कोणी तुम्हाला वाईट बोलणार नाही. तुम्हाला वाईट बोलणार आणि मग डोक्यावरती बर्फ असेल तर तुम्ही दीर्घकाल क्रिकेटमध्ये करू शकाल प्रवास. हा क्रिकेटचा प्रवास देखील आहे. कारण क्रिकेट इज अ लॉंग लाईफ. सातत्याने तुमच्यापर्यंत एकच माहिती पोहोचवतोय कारण क्रिकेट संपवणार आपण नव्हत. यावेळी मिस टायमिंग आहे. चेंडूचं बॅटचं एज आणि मात्र शतरक्षक वेगाने येतो आणि याचं
सेकंड विकेट इज अ डाउन हियर, फर्स्ट गई बड़ी मछली जार में और डगाट पैटा बल्लेबाज मिस्टर रत्नराज. बढ़िया बॅटिंग यहाँ पर त्यांनी त्याचं काम केलंय, आपल्या टीमसाठी देणं आहे ते मात्र दिलंय. आता येणाऱ्या फलंदाजांना आपलं काम करायचं आहे, कारण माझ्याकडनं जेवढं होतं शक्य होतं तेवढं मी फलंदाजी केली आहे. आणि वैयक्तिक त्याचं धावा आहेत मित्रांनो, एकदा सर्वांनी जोरदार आलं त्यासाठी. नवीन खेळाडू आहे, 40 धावांवरती बाद होत आहे, तर जोरदार झाला पाहिजे त्याच्यासाठी. लाजवाब स्ट्रोक्स, अप्रतिम फटकेबाजी आणि अप्रतिम स्टॅमिना देखील मी पाहिलाय. माझ्याकडनं देखील गुड प्ले. बेस्ट ऑफ लक पुढच्या वाटचाली असतील तुला. नक्कीच एक चांगला बॅटल घडत असताना आम्ही देखील त्याला ऊर्जा देत असतो, कारण सातत्याने अनेक वर्षांमध्ये आणि क्षेत्रामध्ये प्रवास असेल. कारण कोणताही तालुकाचा जिल्हा असो, कारण 15 तारखेला विक्रमगड चॅम्पियन ट्रॉफीला आम्ही पोहोचतोय. त्या कारणाने मात्र संक्रांतीचा दिवस जे तुमच्याकडे असेल, आमच्याकडे मात्र मॅचचा दिवस असेल. आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न पुनश्च त्या क्षेत्रामध्ये तोच प्लेअर आणि यावेळी वाट असेल. बॅक टू बॅक त्याचं विकेटचा लॉस ऑफ. यशाच्या भूमिकेचं क्षेत्रक्षण तो महत्वाचा नेहमीच असतो, कारण त्याला आपण कीपर म्हणतो. वेगाने मध्ये चेंडूवरती येतं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं चेंडूला मात्र कॅरी करणं आणि मात्र विकेटचं पदक पाहायला मिळतंय. येस का बॉट इथे जबरदस्त तकड्याकडे एक खूप चांगली टफ फाईट होणार आहे, तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टीम ढोंडावडी प्रयत्न करीत इथं मात्र कशा पद्धतीने कमबॅक करावा लागणार आहे. एकांत यावेळी खेळण्याचा प्रयत्न करतोय असता कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने येईपर्यंत चांगला चेंडू यावेळी मात्र कलेक्शन करण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र डायरेक्ट घेण्याचा प्रयत्न आणि यस नो मध्ये धाव देखील कंप्लीट करतोय. सुपर आणि बिग विंडो विकेट. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेली. जिथे सिंगल होती तिथे मात्र 2 धावा आल्या, कारण आपण पाहिलं तर खराब क्षेत्रक्षण त्यावरती मात्र 3 धावा, 2 धावा आहेत. षटक जे मात्र तिसरं देखील कंप्लीट झालं. 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते फलकावरती. 60 रन ऑन द स्कोर बोर्ड. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या फलकावरती आली आहे. 60 रन ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही 6 चेंडू मात्र बाकी आहेत. तोपर्यंत डीजे ॲक्की आपल्यापर्यंत मात्र चांगलं सॉंग पोहोचवतील. यावेळी नक्कीच पुनश्च एकदा स्क्वेअर लेग आणि मिडॉनचे क्षेत्र आहे ना ते मात्र दूरवरती नाही आहे, कारण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न असेल. स्क्वेअर लेग असेल, फाईनल असेल, वेगाने चेंडू मात्र लँड होत आहे या क्षेत्रामध्ये. अप्रतिम पूर्ण दिवसभरामध्ये चांगले स्ट्रोक तुम्ही पाहिलेत. ओम बॉलिंग मार्केट दिसताना की न्यू बॅटरचा विचार केला तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय की दीपक. नंतर आपण विचार केला तर फलंदाज केतन आपल्याला पाहतोय. नॉन सायकल एनवरती एकांत आपल्याला पाहायला मिळतोय फोडणीकडनं. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र ओम कमबॅक करू देईल का, कारण ओमवरती देखील अटॅक केलाय पण नक्कीच जमत शेतनं. सेकंड बॉल लावली फाईन लेग. शॉर्ट ऑफ लेंथ मध्ये सर्वात चुकीचं असतं, ज्याच्यावरती मिळणारा वेळ महत्वाचा आहे, कारण फलंदाज चेंडूला नजरेने निहालणं, सरळ मात्र बॅकफुटला जाणं आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं पंच करणं आणि चेंडूला फक्त फेकून देणं स्टँड मध्ये षटकारासाठी. आणि यावेळी मात्र अप्रतिम फलंदाजी टीम खोंडीकडनं. पहिल्या मॅच मध्ये जी कमबॅक केलं ते सर्वात उत्तम होतं. लो स्कोरिंग मॅचला थांबवलं, 6 चेंडू 4 धावा करू दिल्या नाहीत आणि त्यानंतर मग ती एवढी इन झाली का तर त्यांना थांबवणं मात्र कोणाकडे शक्य असं थांबू शकेल पाहायला मिळणार आहे, कारण या स्पर्धेतील जी क्वालिफायची मॅच आहे त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. 70 रन ऑन द स्कोर बोर्ड, 2 इन लॉस. 70 धावसंख्या फलकावरती. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न मात्र फटका बसलाय. फलंदाज त्यावेळी पाहायला मिळतोय आणि एक चांगला झेल यावेळी कॅरी होताना बोलतोय एक्स्ट्रा कव्हरला आणि विकेट त्याचं डाऊन हिअर. बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळते, कारण दबाव प्रेशर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये येणारी धावसंख्या महत्वाची असेल आणि कुठेतरी 70 धावा याच्या दिवसामध्ये बलाढ्य ताकद आहे, खूप मोठी ताकद आहे मी म्हणेन. 70 धावा चेस करत असतील तर मात्र तुमच्याकडे बिग बॅटर झाले पाहिजे, तुमच्याकडे देखील एक चांगला उत्तम दर्जाचा खेळाडू असला पाहिजे, कारण चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. अजून या षटकातील
केतन हा देखील 22 धावांवरती बाद होत आहे. 40 धावा आल्या होत्या त्या नक्कीच उत्तराच्या बॅट मधनं 22 धावा आल्या. त्यामध्ये केतनच्या बॅट मधनं जवळजवळ 62 धावा या दोघांच्या बॅट मधनं आल्या. निस्ता आमिंग तो सरळ चेंडूला उडवलाय लावणार रिझन लेन मध्ये परफेक्ट रिझन आणि परफेक्ट अटॅक हिट आणि पाहू शकाल विकेटचं पतंग त्याच्या फॉलतूर मध्ये चेंडू पकडला जातोय आणि विकेटचं पतंग देखील पाहतोय. गोलंदाज ओम त्याचं नाव ओम आहे. 2 अक्षरात मात्र आलेखावरती उमटवली. ॲज अ गुड बॉलिंग, ॲज अ गुड डिसिजन, ॲज अ कमबॅक, ॲज अ रिझल्ट टायमिंग. कारण ते टायमिंग मध्ये स्वतःला सिद्ध करतोय आणि कमबॅक करण्याची वेळ कोणती आहे ती टायमिंग आहे. कारण माझ्या येणाऱ्या तिन्ही गोलंदाजी चुकी केली, मी ती चुकी करणार नाहीये, माझ्याकडनं ती चुकी घडणार नाहीये हे सिद्ध करताना. कुशल हा देखील डेव बॅटर जो बॅटिंग स्थानावरती सॅकंड इनवरती येतोय. या षटकामध्ये जर 4 ते 5 धावा जरी आल्या तरी मात्र 80+ तुम्हाला पाहायला मिळेल असती. नो बॉल आणि यावरती मात्र नशिबाने देखील साथ दिली आहे. कारण जेव्हा प्रयत्न जेव्हा कष्ट केले ना तेव्हा 18% मेहनत करता 20% नक्की नशीब देखील साथ देणार आहे. आणि जेव्हा नशीब साथ देतं ना तेव्हा जगातली कोणतीही मोठी ताकद तुम्हाला रोखू शकत नाहीये. अशा पद्धतीने मात्र ही मॅच मुवमेंट होती आहे. यावेळी फ्लिकचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्राच्या थोड्या वेगानं चेंडूला मात्र स्टॉप करतोय. वेगानं चेंडूवरती येईपर्यंत चेंडूला फक्त जाग्यावरती स्टॉप करतोय आणि तेवढ्याच वेगाने मात्र 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते फलकावरती टीम ज्या नंबर खोणी 73 धावसंख्या. आजच्या दिवसातील सर्वात उत्तम आकडा, आजच्या दिवसातील हायस्कोरिंग मॅच माझ्या प्रेक्षक राजाला पाहायला मिळते. फ्लॅटेड बॉल आणि ज्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे की चांगला स्ट्रोक्स मात्र पाहू शकाल की अप ट्रॅकर आणि अप ट्रॅकर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता. यस इज अ गॉन विकेटचं पतंग. एका सिंगल आली 4 षटके देखील कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोली फलकावरती 74 या धावसंख्येवरती विजयासाठी 75 धावांचा आव्हान असणार आहे. तोपर्यंत इथेच थांबूया. घेऊया डीजेला संधी, ऐकूयात सुमधुर संगीत. रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 74 धावसंख्या फलकावरती विजयासाठी 75 धावांचे चांगलं टार्गेट सेट केलंय. 24 चेंडूवरती पाहायला मिळणार आहे. आता एका साईडने ढोंडा वडवली टीम देखील टेनिस बॉल कुकुम याच्यावरती देखील पाहायला मिळते. कारण टेनिस बॉल भिवंडीमध्ये या गावाचं नाव देखील घेतलं जातं. कारण या गावामध्ये अनेक खेळाडू घडले. या खेळाडू घडत असताना
की पहिली मॅच आणि पहिलं मैदान जे मात्र पाहायला मिळालं, कारण एक चांगली स्पर्धा सातत्याने या गावात देखील होत असते. थोड्या दिवसापूर्वी देखील कंप्लीट झाली आणि त्यानंतर मात्र हे खेळाडू या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्रायकर एनवरती फलंदाज जितू आणि नॉन स्ट्रायकर एनवरती करण. बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज दीपक चर्मान खोनीकडनं. 75 धावा कशा पद्धतीने कंप्लीटचा प्रयत्न असेल पाहायला मिळणार आहे. 24 चेंडू फर्स्ट बॉल गेम स्टार्ट. नंतर वीरेंद्र पवार यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. आपण देखील मुख्य मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, कारण एक कोशिंबेकर आज मात्र पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना हे चांगलं लाईव्ह देखील येत आहे, चांगलं मैदान आणि एका गावाकडनंही चांगली सुरुवात. फर्स्ट विकेट एज अ फर्स्ट बॉल एज अ डाऊन गिअर. फलंदाज मिस्टर करण जितू यावेळी आपल्याला पाहायला मिळतं बॅट टू द डगआउट. त्यावेळी की करण आणि त्याला साथ देताना न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये येतोय, कारण नवीन क्रिकेट, नवीन संघर्ष, नवीन उमेद, नवीन खेळाडू, एक स्टार प्लेयर घडत आहेत. आणि मग यंगस्टारला एक वाक्य आहे मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नका, कारण वाईट वेळ प्रत्येकावरती येते. त्याच्यावरती मात करणं, त्याच्यावरती संघर्ष करणं. एखादी मॅच हारली नाराज होऊ नका, प्रयत्न चालू ठेवायचे, कारण प्रयत्नाला तडा देणं गरजेचं नाही आहे. कारण हे खेळाडू आहेत तो मात्र पूर्ण महाराष्ट्रभर त्याने आपला अस्तित्व ठेवला आणि ठेवत असताना मात्र त्याने अनेक वर्ष काम केलं. त्याने येणार बोरपाडसाठी काम केलं, त्यांनी युवा क्रांती टीमसाठी काम केलं, आपल्या चांदी टीमसाठी काम केलं. संतोष दादा मडवी दादा या नावानं त्याला आम्ही नाव दिलं. मात्र या खेळाडूबद्दल म्हणावं तर वाक्य कमी आहेत, दिवस देखील कमी आहेत, कारण 2016 चांदीची ट्रॉफी, एका साईडनं ओपन टीम्स, 1 लाखाची टुर्नामेंट आपल्या गावामध्ये असताना स्वतःचं नाव सिद्ध केलं. 1 लाखाची ट्रॉफीमध्ये स्वतःच्या नावावरती केली. यावरती व्हाईट बॉल दिशान गोलंदाजी आणि ज्यावरती मात्र व्हाईट बॉल सुरूपणं एकदा वर्जित केली गेली, ती मात्र स्कोर कार्ड हुंडावलीच्या स्कोर कार्डवरती 1 या धावसंख्येवरती. दीपक एक चांगला गोलंदाज आहे, कारण पहिल्या 2 मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. समोरच्या फलंदाजाला थांबवणारी ताकद आहे कोणी टीमची, ती मात्र दीपक आहे. तो पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती येतोय. षटकातील दुसरा बॉल. पहिला चेंडू विचार केला तर व्हाईट बॉल, अजून एक चेंडू झाला नाहीये, एकी धावसंख्या फलकावरती आली आहे. यावेळी मिडॉनला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पाहू शकाल सरळ चेंडू असता कव्हरमध्ये रिझनमध्ये लँड करायचा प्रयत्न होता, कारण क्षेत्र परफेक्ट नाहीये, टायमिंग परफेक्ट आलं नाहीये. आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट करतोय न्यू बॅटर जो मात्र की अभिषेक, जो मात्र नव्यानं बॅटिंग स्टारवरती आलाय. 2 धावाने मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती एका चेंडू नंतर 3 धावसंख्येवरती. या वातावरणामध्ये धावा शक्य असतील, कारण जी हवा आहे, जे मात्र बॅटिंग स्टार आहे ते मात्र ऑन साईडला आहे. कारण पूर्णपणे विचार केला तर हवा पश्चिमेकडे पूर्वेकडे वाहते. त्या मात्र स्क्वेअर लेगचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रावर चेंडूला लँड केला. फाईन तसे त्याच्यामध्ये मिड विकेटला क्षेत्रात जाणं आता मात्र शक्य नाही आहे, कारण असं म्हणतात की बारीच्या दिशेने खेळणारा फलंदाजी महत्त्वाची ठरली. मात्र खारपट्टी ज्या विभागाचं पालघर जिल्ह्याचं क्रिकेट आहे ते 18% समुद्राच्या विरोधात खेळत असतात, ते प्रॅक्टिस करत असतात आणि ते मात्र हवेच्या विरोधात खेळत असतात. त्याचा स्टॅमिना खूप वेगळा असतो आणि त्याच पाहायला मिळत की एका साईडनं आत्तापर्यंत जो स्टॅमिना आहे तो मात्र फक्त एकच फलंदाज मी पाहिला, एक अप्रतिम मात्र आज फलंदाजी केली आहे. तो नक्कीच आपण पाहतोय, मात्र पूर्णपणे जबाबदारी असणार ती मात्र या दोन्ही बॅटरवरती टीम ढुंडा वडवली पिची. स्टोक्स पुणे एकदा बॅट तेज आणि स्वतःच्या फॉलतून झेलीवरती यावेळी कॅरी केलाय आणि विकेट क्रमांक सेकंडचं डाऊन गिअर मिस्टर अभिषेकला देखील परतावं लागणार आहे प्रतीच्या प्रवासाला. येस डीजे. न्यू बॅटर सर ऋतिक हा देखील होतं बॅटिंग स्थान मिळतं. बॅक टू बॅक त्याचं विकेटचा लॉस ऑफ, कारण याच खेळानं याच गोलंदाजीनं पूर्ण दिवसभरामध्ये आपली चमक आणि धमक दाखवली आहे. कारण सिद्धता करणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण हिऱ्याला कुठेही लपवा, कोळशाच्या खाणीमध्ये लपवलं तरी तो चमकणार, एखाद्या जंगलावर त्याला फेकून दिलं तरी तो चमकणार, एका डोंगरावरती जरी ठेवलं तरी तो चमकणार. असं खेळाडू असतात, त्यांच्या
हुनर आणि ज्यांचे मध्ये अस्तित्व ज्यांचं कौशल्य असतं ना ते मध्ये कोणत्याही मैदानामध्ये त्यांना पाठवा ते तिथे देखील चमकणार असा मात्र गोलंदाज दीपक मला पाहायला मिळतोय. यावेळी अप्रतिम गोलंदाजी करताना पूर्णपणे ढोंडावडीवर ते आपलं वर्चस्व करतोय आणि करतासाठी ढोंडावडी येणारा बॅटर जो मात्र नव्याने ऋतिक आलाय त्याला यावेळी अटॅक करावा लागणार आहे. यावेळी अटॅक चेंडू सर पाठवला ऑन साईडला मात्र शत्रक्षक मात्र चांगला चेंडू त्यावेळी पाहू शकाल की त्याचं नाव आहे रत्नराज. आज मात्र पूर्ण दिवसही त्याचा आहे. या साईडला फलंदाजी गेली बॉलिंग मार्क देखील येणार आहे आणि मात्र अप्रतिम झेल समोर तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल कारण लाईव्ह टेलिकास्ट जे केले जात आहे सावली क्रिएशन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून हरिजी पनवी साहेबांच्या माध्यमातून पाहतोय. क्रिकेट आणि टेनिस बॉलमध्ये वाडा टेनिस बॉल खूप त्यांची हुकूमत राहिली आहे. द ब्रँड ऑफ भिवंडी विचार केला तर त्याच्यावरती कितपत त्यांचा मुक्तब आहे. वाड्यामध्ये गेले पालघरमध्ये गेले पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले आता गुजरातमध्ये दाखल झालं आहे कारण क्वालिटी आहे. षटक संपलं ते मात्र पहिलं धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती. टीम ढोंडा बडवली बी फक्त 6 या धावसंख्येवरती. रत्नराज बॉलिंग मार्कवरती आलाय. याआधी तुम्ही त्याची फलंदाजी पाहिली आता मग त्याची गोलंदाजी पाहायची आहे कारण एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची गणना केली भिवंडी टेनिस बॉलमध्ये उगवता सितारा आणि ज्याने मात्र स्वतःला सिद्ध केले आज कोशिंबीरच्या मैदानावरती. बॉलिंग मार्कवरती येतोय येणारा फलंदाज टीम ढोंडावडी. आता मात्र सिंगल डबलने आता मात्र तुम्हाला अटॅक करावा लागणार आहे कारण अजूनही 69 धावांचं टार्गेट आहे आणि 69 धावा कशा चेस करायला लागतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. बॅटर नवीन आलाय त्याचा प्रयत्न करतोय मात्र परफेक्ट टायमिंग नाही आहे. सिंगल कन्वर्ट केली जाते आणि एका सिंगल मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल फलकावरती. 7 रन ऑन द स्कोर बोर्ड. 7 या धावसंख्येवरती 7 चेंडू फेकून झाले 7 धावसंख्या फलकावरती. षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या त्यामध्ये दीपकनं आणि त्यानंतर मध्ये बॉलिंग मार्कवरती आला रत्नराज. अतिशय शांततेचं वातावरण काय कारण एका साईडनं एक चांगलं टार्गेट जे 74 धावांचं मात्र ठोकलं गेलं आणि एक चांगलं टार्गेट देत असताना मात्र चांगली गोलंदाजी केली आहे कारण एका साईडनं फक्त फलंदाजी नाही आहे चांगली गोलंदाजी केली आहे टीम मात्र खोणी. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव कसं केलं जाईल हे आपलं पाहायला मिळत आहे. टीम ढोंडा वडवली देखील कमबॅक करू शकेल कारण केव्हा मध्ये कलेक्ट देणारे बॅटर त्यांच्याकडे देखील आहेत मात्र यापुढे पंचांकडे जात प्रयत्न जे पाटील अजित कृष्ण पंच लेजंड ऑफ टेनिस बॉल सातत्याने खूप चांगल्या वर्ष त्यांचा प्रवास देखील राहिला आहे. क्रिकेटचं प्रत्येक क्षेत्र प्रत्येक तालुक्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगलं काम केलंय आणि करत असताना आज देखील भिवंडी तालुक्यातील स्पर्धेमध्ये आपलं काम करतायत. बॉलिंग मार्कवरती पुढच्या पाहतो चेंडू क्रमांक 30 साठी वाट बॉल स्लो लाईन लेंथ कुठल्या स्पॉट पण चेंडूला हाईटच दिलं नाहीये कारण कुठल्याच पण चेंडू फक्त उडवलं 1 टप्प्या अखेरीच आणि त्यानंतर मात्र सर चेंडू सुसावला गेला तो मात्र विनोद जो मात्र यशस्वीच्या स्वरूपात आहे. काही गोलंदाजी केली जाते सर्व गुण कलात्मक आणि कार्यात्मक कार्या शैलीचा कारण सातत्याने असं म्हणतात की कला महत्वाची आहे. कलेला असं मस्त की जबा पूजा करा त्या कलेची कधी विश्वासघात करू नका त्या कलेचा कधी साथ सोडू नका त्या कलेची. बघा ती कला तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाईल कारण कोणतेही क्षेत्र असतो कलेला महत्व आहे. आज स्पोर्टचं जीवन जरी असेल तरी मग त्यामध्ये जगताना स्वतः सावध जगणं गरजेचं आहे कारण मॅरेथॉनची स्पर्धा जी कंप्लीट झाली वसई विरार महानगरपालिकेमध्ये तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं त्या विभागामधनं पाहायला मिळालं कशा पद्धतीनं रनऑफ पाहायला मिळाला. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठं महत्व आहे ते कोणतेच स्पोर्टचं जीवन असं फुटबॉल असेल हॉकी असेल बुद्धिबळ असेल किंवा मात्र मॅरेथॉनची स्पर्धा असे केली असेल ते स्पोर्टच्या जीवनामध्ये जगताना खूप चांगल्या पद्धतीनं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कारण याआधी तुम्ही पाहिलं तर एक गाव टीम करतात आणि खेळाडू घडत असताना आणि घडत असताना आपल्या टीमच्या सोबत जाणं. आता ओपन जे मॅच इथे चालू आहे फक्त सकाळी उठायचं आणि आपली बॅट आपल्या बाईकला लावायची आपली बॅग घ्यायची आणि निघायचं. ते मात्र प्रवास कुठेही असू दे कारण थोड्या दिवसामध्ये जी पुन्हा ट्रॉफीची कंप्लीट झाली तेव्हा देखील घोडसईकरांना हुकूमत गाजवली. सारजामध्ये ज्यामध्ये 3 खेळाडूंचे सिलेक्ट केले होते त्या सिलेक्टमध्ये 3 खेळाडू फक्त मी पाहिले. एका साईडनं विश्वनाथ जाधव नाणेगावचा खेळाडू त्यानंतर प्रथमेश ठाकरे भाडेचा आणि भावेश पवार हा देखील मला पाहायला मिळाला. आणि रायगडमध्ये खूप मोठी बोलबाला त्या अनुषंगाने मात्र थोड्या दिवसामध्ये ही रत्नागिरी ट्रॉफी देखील भेटीला येते. रायगडची खूप मोठी पर्वणी आहे कारण सर्वात मोठी लीग जर असेल तर कोणती तर रत्नागिरी प्रीमियर लीग सर्वात मोठी लीग आहे. त्यामध्ये चांगला बॉल आपण पाहतोय षटकमध्ये विचार केला तर वाईट बॉल पंच दर्शवत आहेत कारण उशिराने आपण पाहतो नक्कीच कुठेतरी वेट अँड वॉच केलं आणि त्यामध्ये चेंडूला खऱ्या अर्थाने न्यालं म्हणजे पाटील या व्यक्तिमत्वानं आणि फक्त वाईट चेंडू होता तशीच केलंय आणि वाईट बॉलने स्कोर कार्ड एकीने पुढे सरकेल. पुन्हा तरी शांतता आहे कारण मॅच सध्या असं वाटलं होतं की ढोंडावडी देखील प्रत्युत्तर करेल. संघर्षाला भिडणारी टीम होती आणि कुठेतरी दबावाने प्रेशर आणलं की ते म्हणजे 74 धावांचं रोखलं गेलं. रत्नराज अप्रतिम गोलंदाजी करतोय अप्रतिम क्रिकेट खेळतोय
आणि एक चांगला खेळाडू घडत असताना आतापर्यंत 12 चेंडू फेकून झाले, धावसंख्या फलकावरती येते 9 या धावसंख्येवरती. येणारी 12 चेंडू बॉलिंग मार्कवरती येतील. षटक क्रमांक 3 पाहायला मिळणार आहे. नो टीम मीटिंग जरा स्पीडअप करा, कारण यानंतर मात्र शेवटची मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसात क्वालिफायची मॅच असणार आहे. टीम वेट अँड वॉच करते नांदिकने. बॉलिंग मार्कवरती येतोय गोलंदाज मिस्टर मानस. नवीन बॅटर जे मात्र यावेळी त्याच्या समोर जाणार आहेत आणि यावेळी पाहू शकाल पंचमात्र कार्ड फेडतात राजेंद्र सर आपण पाहतोय. एक 22 रुपयाने दर्शवतात. एक सिंगल कन्वर्ट झाली आहे आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती. 10 रन ऑन द स्कोर बोर्ड 10 या धावसंख्येवरती. अजूनही 65 धावांची गरज आहे. 11 चेंडू 65 धावा. प्रत्येक चेंडूला फक्त फेकून द्यावं लागणार सरळ स्टँडमध्ये आउट ऑफ द पार, कारण 65 धावा म्हटलं तर एक चांगलं टार्गेट म्हणजे टार्गेटच्या विरोधात जाणं आता मला शक्य होईल का पाहायला मिळणार आहे, कारण प्रवास देखील दूरचा आहे. सिंगल डबल नाही आहे. सेकंड गिअरमध्ये गाडी हलवावी लागणार आहे, त्यामध्ये थर्ड अँड टॉप टाकावं लागणार आहे. लोकलनी मात्र काम नाही आहे, एक्सप्रेस पकडावी लागणार आहे. सफर लंबा आहे, असं तय करणार. सकाळपासून चांगलं काम केलं, टीममध्ये धुंडा वडवली, कुठेतरी कमबॅक करू शकली नाही आहे, कारण वारंवार एका साईडनं क्वालिटी क्रिकेटनं दर्शवलं की कशा पद्धतीने क्रिकेटमध्ये प्रमोट करणं, कशा पद्धतीने क्रिकेटवरती मजल मारणं, कशा पद्धतीने संकटाला सामोरे जाणं. कारण यातील विजय टीम्स आणि नांदिगणे यांच्यामध्ये शेवटची मॅच आजच्या दिवसात ती तुम्हाला क्वालिफाय पाहायला मिळणार आहे. कारण सैराज स्पोर्ट्स कोशिंबा क्रिकेटचा महासंग्राम ही पहिली टीम असेल, ती मात्र टॉप 4 मध्ये जाईल. जी क्वालिफायच्या मॅचच्या दिशेने असेल यावरती क्रिकेटचं मत. गोलंदाजी तेवढी मात्र अप्रतिम नाही आहे. आता असताना देखील पाहू शकाल कशा पद्धतीने मात्र विकेट अटॅक केला गेला. बॅक टू बॅक विथ द लॉस ऑफ न टीम धुंडा वडील कुठेतरी अडचणीत सापडली. आणि अडचणीत सापडत असताना जर पाहिलं की एक वाक्य नेहमीच आपण पाहतोय, कारण सातत्याने कुठेतरी संकट येतं ना, तेव्हा मात्र त्याला सामोरे जावं लागतं. कारण संकट येण्यापूर्वी संकट चिंता करत बसू नका. संकट येण्यापूर्वी संकट चिंता करत बसू नका, कारण लोक ढासळल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. पण संकटावर असं तुटून पडायचं की जिंकलं तर इतिहास आणि हारलं तर इतिहासच घडला पाहिजे. प्रयत्न करते टीम, मात्र कुठेतरी बॅकफुटला जाते, कारण सिंगल डबल येण्याचा प्रयत्न नाही आहे. कारण षटकार चौकारांची अतिशय गरज आहे, कारण एक चांगलं टार्गेट सेट केलं होतं टीम मात्र खोडीनं. वाईट बॉल. जय बजरंग धुंडा वडवली यांच्याकडनं किरण या खेळासाठी मात्र षटकार रायटीसाठी 500 रुपये येतात आणि चौकार पण, कारण प्रथमेश तालके आणि अक्षय पाटील यांची टीम आहे, कारण ती साधारण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण त्यांचा आणि आमचा प्रवास या वर्षामध्ये अनेक वेळा आहे. चिंचलीच्या मैदानामध्ये जी क्वालिफाय झाली होती, त्यानंतर अकलूजच्या मैदानावरती पराभूत व्हावं लागलं, आणि मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे. त्यांच्याकडं मात्र नक्कीच किरण यावली टिंबर बॉल सर्वात हायटेड बॉल, ज्यावरती मध्ये पंच दर्शवतात की हा पाहू शकत फ्री बॉल. मुकेश पाटील आणि पप्पू पाटील यांच्याकडनं किरणसाठी लगातार 3 जय बजरंग धुंडा वडवली यांच्याकडनं लगातार 3 षटकार 3 चौकार आणि 4 चेंडू डॉट झाली, तरी मात्र 500 रुपये तिथं आमच्यापर्यंत पोहोचत आहे. निलेश सालके याला नक्कीच 4 चेंडू डॉट झाला तरी मात्र 500 रुपये किताब मिळणार आहे. जो बॅटर तुम्हाला लास्ट तक रेकवरती पाहायला मिळतोय, कारण हे गावातच सपोर्ट आहे, कारण उजा दिली जाते. जय बजरंग धुंडा वडवली कडनं यावरी पाहिलं तर चेंडू मध्ये निघून जाईल सरळ टिकलर सोडमध्ये च्या क्षेत्रामध्ये सिंगल कन्वर्ट केली आहे. षटक क्रमांक विचार केला तर कुठेतरी बॅक टू बॅक पाहायला मिळाला, ती धावसंख्या आलीच नाहीये. कुठेतरी
जो ऍक्शन रिप्ले होता जो मात्र बॅकफूटला गेला, कुठेतरी मात्र दबाव आलं आणि त्यानंतर मात्र 3 ओव्हर देखील कंप्लीट केल्या. 3 षटकानंतर धावसंख्या फलकावरती दिली. टीम मात्र धोंडा वडवली बी, ती मात्र 14 धावसंख्येवरती. टीम नांदेडने आपला कॅप्टन्स देखील आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. शेवटच्या मॅचची नक्कीच नाणेफेक केली जाणार आहे. त्यातील विजय टीम्स आणि नांदेडने यांच्यामध्ये नक्कीच क्वालिफाय फर्स्ट ॲज अ फर्स्ट डे ॲज अ कम्प्लीट होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवरती येतोय आकाश. एक वैयक्तिक आणि शेवटचं षटक जमून सज्ज झालाय. त्याच्या विरोधात न्यू बॅटर जे मात्र आतामध्ये मैदानच्या आतमध्ये आले. किरण सारखा एक फलंदाज मध्ये स्ट्रायकर एंड वरती. त्यासाठी लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि लगातार 4 चेंडू डॉट. जेपर्यंत धोंडा उडवली पप्पू पाटील आणि मुकेश पाटील यांच्याकडे नक्कीच 500 रुपये इनाम दिलं जाईल. यावेळी चेंडू संगीत भाऊच्या डिक्लेअर स्वरूपमध्ये शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र डायरेक्ट खेळी झालाय आणि त्यावरती मात्र सिंगल कन्वर्ट केली जाते. आता पूर्णपणे या स्पर्धेवरती या मॅचवरती हवी झाली आहे ती मात्र जानवान खोणी जी मात्र क्वालिफायच्या मॅचची वाटचाल करते आहे. विजयच्या उंबरठ्यावरती उभी आहे. काही शहर मात्र दूर आहे. काही चांगलं टार्गेट सेट केलं फलिंग करत असताना नाणेफेक मात्र जिंकली आणि पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली ती मात्र रत्नराजनं आणि दर्शवलं गेली कशा पद्धतीने माझा निर्णय होता आणि स्वतःच्या विश्वासावरती स्वतः निर्णयावरती ठाम राहा. ज्याने ज्याने स्वतःच्या निर्णयावरती थांबले त्यांचा प्रवास देखील सुखात राहिला आहे. म्हणून सातत्याने स्वतःचा विश्वास आणि आपला निर्णय याच्यावरती केव्हाही बदल करू नका. कारण जो निर्णय असेल ना तो स्वतःचा ठेवा. कारण त्या निर्णयावरती खूप चांगल्या पद्धतीने ठाम होता. तर नक्कीच रत्नराज आणि टीम खोणी जी मात्र 74 धावा ठोकल्या होत्या या स्पर्धेमध्ये सर्वात उच्च टीम मात्र धावसंख्या आली आजच्या दिवसामध्ये ती देखील आपण पाहिली आहे. तिसरा बॉल त्यामुळे खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग आणि ऑन साईडला वेगाने मात्र शतश उपलपणा मिळतोय. आउटस्टँडिंग कंप पाहतोय निलेश पूर्णशिता मात्र नसतं की निलेशला मात्र खेळणं गरजेचं होतं. कारण त्याचे पाठी दाखे त्यांचा जल्लोष माझ्यापर्यंत पोहोचते, त्यांची मात्र ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचते. यांची मात्र 500 रोख रकमेनं लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि 4 चेंडू मात्र डॉट. तो पण त्यावेळी नॉस्ता एंडवरती येतोय. चौथा बॉल गोलंदाजी तर आपण विचार केला पूर्ण शांतता बसली कारण 1 साइड मॅच झाली आहे. पूर्णपणे हवी ठरली आहे तिची अरमान खोणी. चौथा बॉल आपण पाहतो एक सेन्सिटिव्ह क्रिकेट होत असताना मध्ये फुल लेगचा बॉल ज्यावरती मात्र चांगला चेंडू ज्यावरती मात्र मोमेंटम देखील करू दिलं नाहीये. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 2 चेंडूचा खेळ मात्र शेष आहे. यानंतर मात्र बिग प्लस, यानंतर मात्र महान टीम यानंतर मात्र पाहायला मिळणार आहे काटेकी टक्कर, काटेका मुकाबला. एका साईडनं खोणी, एका साईडनं विचार केला तर टीम नांदेड. दोघांमधला संघर्ष मात्र कॅरी होताना पाहायला मिळणार आहे. दोघांमधील लढत, दोघांमधील झुंज आणि दोघांमधला कडवा संघर्ष. यावली वाईट बॉल पप्पू पाटील हुंडा वडवली यांच्याकडनं निलेश थाळकेसाठी मात्र चेंडूचा डॉट झाला. जो चेंडू ज्याचा डॉट झाला त्यासाठी मला 50 रुपये येतात. काय बक्षीस लावलं जातं खऱ्या अर्थानं हे प्रेम आहे. काय क्रिकेटवरचं प्रेम. कारण प्रथमेश थाळकेला मी पाहिलं होतं मात्र आज निलेश थाळकेला देखील पाहतोय. त्याचाच बंधू मला वाटतं या कारण अनेक वेळेला प्रथमेश थाळके हे खेळाडू खूप प्रगती पथावरती आला. कारण अनेक वेळेला क्रिकेट मी पाहिला आता निलेशला देखील पाहतोय कारण 50 रुपये आमच्याकडे जमा होत आहेत. जो डॉट झाला होता आता पुन्हा एकदा निलेश सायकल एंड वरती येतोय. क्रिकेटमध्ये हे पैसे नाहीत, ही ऊर्जा आहे. कारण एखाद्या खेळाडूवरती जे प्रेम आहे ते महत्वाचं आहे आणि पप्पू पाटील यांच्याकडनं ते प्रेम मला पाहायला मिळतंय. यावली चेंडूला उडवलंय मात्र मी स्टार्मिंग स्ट्रोक्स आणि या मॅच वरती पूर्णपणे हवी झाली आहे. ती टीम आपण पाहतोय जानुमान खोणी आणि त्यांच्या विपक्षात टीम नांदिकने. लास्ट मॅच, बिग मॅच, a big tough fight at the first day of the last match. टीम निलेश थाळके आपले 50 रुपये इथनं घेऊन जायचे जे मात्र तुमच्याकडे बक्षीस झालंय. पहिला मॅचची मानते मॅच देखील बाकी आहे जी मात्र नक्कीच निलेश आपण देखील मुख्य मंचावरती यायचं आहे आणि 50 रुपयाचं कॅश रक्कम जेव्हा पप्पू पाटील यांच्याकडे आलंय ते देखील वितरित केलं जाणार आहे. चला बिग मॅच